वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती लव रीडिंग असणार आहे आणि ही रीडिंग लिब्रा म्हणजे तुळा राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो तुमच्या लाईफमध्ये जे काय प्रॉब्लेम्स चालू असतील किंवा जे काय डिफिकल्टीज तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये फेस करत आहात किंवा येणाऱ्या टाईममध्ये तुमचं रिलेशनशिप कोणते चेंजेस तुमच्या रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात हे आपण ह्या रीडिंगमधून बघणार आहोत. सो या व्हिडिओला कनेक्ट होण्यासाठी, या एनर्जीजला कनेक्ट होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, सो दॅट तुमच्या एनर्जीज या व्हिडिओशी कनेक्ट होतील आणि तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स भेटेल या व्हिडिओमधून. आणि तुमच्या पार्टनरचं जे काय नाव असेल तुम्ही ते 3 टाईम घेऊ शकता मनात, सो दॅट तुमच्या एनर्जीज त्या व्यक्तीसोबतसुद्धा कनेक्ट होतील आणि प्रॉपर गायडन्स मला इथून तुम्हाला देता येईल. आणि सगळ्यात पहिली जी रीडिंग मला इथे दिसती आहे ते म्हणजे की मला इथे सक्सेस दिसत आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये. तुम्ही खूप टाईमपासून आय थिंक ह्या टाईमचा वेट करत होता की फॅमिली ॲक्सेप्टन्स. सो आता हा टाईम आलेला आहे तुमच्या लाईफमध्ये आणि येणाऱ्या टाईममध्ये मला सक्सेससुद्धा दिसत आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये. मे बी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत वर्ल्ड टूरला पण जाऊ शकता, ट्रॅव्हल करू शकता बाहेर कुठेतरी. कुठली तरी गोष्ट आहे जी तुमच्या रिलेशनशिपला कंप्लीट करणार आहे आणि मोस्टली मला इथे हीच दिसत आहे की जी गोष्ट तुमच्या रिलेशनशिपला एक कंप्लीट करणार आहे ना, ती गोष्ट म्हणजे तुमची फॅमिली आहे. हॅपी फॅमिली तुमच्या म्हणजे मे बी तुम्ही तुमच्या घरी तुमच्या रिलेशनशिपबद्दल सांगू शकता आणि घरचे त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करणार असतील आणि ते लोक हॅप्पीसुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही जो हा डिसिजन घेतला आहे तुमच्या पार्टनरसोबत राहायचा, त्या डिसिजनने तुमची फॅमिलीसुद्धा हॅप्पी आहे तुमच्या त्या एका पर्टिक्युलर डिसिजनमुळे. त्यानंतर मी सेकंड गोष्ट ही नोटीस करते की खूप लोक आहेत ना, काहीतरी विचार करत आहेत कुठल्या तरी गोष्टीवरती. लाईक तुमच्या दोघांमध्ये वाद झालेले असू शकतात. तुम्ही आणि तुमच्या पार्टनरमध्ये थोडेफार वाद झालेले असू शकतात कोणत्याही गोष्टीवरून. असे मेजर मला अशी कोणती गोष्ट दिसत नाही, म्हणजे मेजर अशी कुठल्या गोष्टींवरून तुम्ही भांडणं वगैरे केलेत किंवा असं काय नाही. बट एक असतं ना, प्रत्येक रिलेशनशिपमध्ये स्मॉल फाईट्स हे असतात, छोटे छोटे भांडणं असतातच कोणत्याही गोष्टीवरून. सो असं काहीतरी झालेलं दिसतं आणि तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करताय. अजून तुम्ही ॲक्शन नाही घेतलेली, बट तुम्ही फक्त विचार करताय की म्हणजे आता काय केलं पाहिजे नेक्स्ट, या गोष्टींवरती काय ॲक्शन घेतली पाहिजे. रिसेंटली मला हे पण दिसत आहे की तुम्ही लोक आहेत ना, सध्या एका हार्टब्रेकमधून गेलेले आहात. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये हार्टब्रेक झालेला दिसतो आहे. म्हणजे तुम्ही ज्या पर्सनकडून खूप जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवलेले होते तुमच्या पार्टनरकडून आणि त्याने ना तुम्हाला म्हणजे काही गोष्टी तुमच्या अगेन्स्ट केलेल्या असतील किंवा हर्टिंग काहीतरी असं केलेलं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त डिप्रेस्ड फील होत आहे आणि ते रिझन तुमचा पार्टनरच आहे, दुसरं कोणी नाही आहे. त्यामुळे काय होतं आहे की तुम्ही सतत एन्झायटीमध्ये असता, दिवस रात्र तुमच्या डोक्यात फक्त तेच विचार चालू असतात आणि त्यामुळे ना तुम्हाला डिप्रेस खूप जास्त फील होत आहे. तर इथे एकच सजेस्ट करेन की एवढा जास्त विचार करत बसण्यापेक्षा स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे. जर काही गोष्टी खराब आहेत किंवा रॉंग वेने चालल्या आहेत तर ठीक आहे, लाईफ आहे, काही गोष्टी लाईफमध्ये चांगल्या वेमध्ये होतील, काही नेगेटिव्ह वेमध्ये होतील. पण त्याची मीनिंग हे नाही आहे की आपण जर काही गोष्टी लाईफमध्ये नेगेटिव्ह होत आहेत तर आपण सारखं त्या गोष्टींमध्ये अडकून राहायला पाहिजे. काही गोष्टींना आपण इग्नोरसुद्धा केलं पाहिजे. सो एवढा जास्त एक्स्ट्रीम विचार करण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या पार्टनरमुळे तुम्हाला डिप्रेस फील होतं आहे, काही गोष्टी तुमच्या पार्टनरला समजत नाहीत, तुम्हाला हर्ट झालेलं आणि तुम्ही जितका विचार करताय तितका तुमचा पार्टनर करत नाही आहे, तर तुम्हाला मी इथे एकच सजेशन देईन की एवढा जास्त विचार करू नका आणि तुम्ही लोक आहेत ना, गो विथ द फ्लो राहा. म्हणजे कुठलाही मेजर डिसिजन तुमच्या रिलेशनशिपमध्ये घेऊ नका आणि कोणावरती तुम्ही डिपेंडसुद्धा राहू नका. हे बेस्ट थिंग आहे. फक्त म्हणजे म्हणजे तुमच्यासाठीच मी नाही सांगत आहे, पण ओव्हरऑल मी आत्तापर्यंत जर लव रीडिंग करते ना, तर मला प्रत्येकासाठी हा मेसेज द्यायला आवडेल की कोणावरती इतके पण डिपेंडेंट होऊन जाऊ नका की स्वतःला म्हणजे स्वतःची लाईफ जगणं विसरून जा.
तर कोणासोबतही असला ना तरी एंडपर्यंत, जोपर्यंत फायनल गोष्टी ठरत नाहीत ना तुमच्या, तोपर्यंत तुम्ही गो विथ द फ्लोच राहायला पाहिजे समोरच्या पर्सनसोबत. कारण मला असं पर्सनली वाटतं, लाईफ ही आपली आणि आपण कोणाला चान्स नाही दिला पाहिजे की आपली लाईफ खराब त्यांनी खराब केली पाहिजे. ॲक्च्युली समोरचा व्यक्ती जो आहे ना तो आपली लाईफ खराब करत नाही, आपण करत असतो. सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात, आपल्या कंट्रोलमध्ये असतात. सो आपल्या हातात आहे की आपण आपल्यावरती किती कंट्रोल ठेवला पाहिजे कुठल्या गोष्टींचा, आणि दुसऱ्यांना तो कंट्रोल कधीच दिला नाही पाहिजे. मग समोरचा व्यक्ती किती पण आपल्या क्लोज असला तरी. त्यानंतर मी सेम एनर्जी बघते की तुम्हाला खूप जास्त इथून आहे ना अडकून राहिल्यासारखं वाटतं. म्हणजे असं तुम्हाला फील होतं की तुम्ही कुठेतरी असं बांधून गेलेलं आहात, चुकीच्या जागेवरती आहात. काही गोष्टी तुम्हाला क्लिअरली समजत नाही आहेत की त्या कशा आहेत, आणि तुम्ही असं सिच्युएशनमध्ये आहात ना की तिथे तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे त्या रिलेशनशिपसाठी काही करता पण येत नाही आणि बाहेर जाता पण येत नाही आहे. म्हणजे ती रिलेशनशिप आहे ना तुमची पुढे ग्रो पण होत नाही आहे आणि मागे पण जात नाही आहे. सो तुम्हाला समजत नाही आहे की म्हणजे काय केलं पाहिजे. बट तुम्हाला असं वाटत आहे की नेगेटिव्ह वेनी बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह वेनीच बघितलं पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह आउटकम आला पाहिजे. बट मे बी समोरच्याचे ॲक्शन्स तसे नाही आहेत. सो तुम्हाला असं फील होतं की जो तुम्ही विचार करताय सो त्या गोष्टी सक्सेस होतील नाही होतील. पण हा मनात तुम्हाला सक्सेसच हवा आहे, पण गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडतात ना त्यावरून तुम्हाला डाऊट आहे की सक्सेस होईल की नाही होईल म्हणून. आणि जर चुकीच्या गोष्टी चालू आहेत तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही स्टक आहात, तर मे बी तुमचे इंट्युशन्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतील. कारण की मला असं पर्सनली वाटतं, जर तुम्ही एखाद्या हॅप्पी आणि हेल्दी रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला कधी स्टक असं फील होणार नाही त्या रिलेशनशिपमध्ये, पहिली गोष्ट तर. आणि कोणता डिसिजन घेतला पाहिजे नाही घेतला पाहिजे इतकं कन्फ्युजनसुद्धा येणार नाही. सो हे जी आधीची जी एनर्जी मी पिक केली होती ना की तुम्ही खूप जास्त डिप्रेस फील करताय स्वतःला, म्हणजे जे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम चालले आहेत त्याला घेऊन, ते सोडून द्या. गो विथ द फ्लो राहा. नाहीतर काय होईल, तुम्हाला त्रास होणार आहे, तुमच्या पार्टनरला नाही होणार आहे. कारण की मला तुमच्या पार्टनरची एनर्जीज इथे फील झालेली नाही आहे. सो एक्झॅक्टली मी त्यांची फीलिंग्स तुम्हाला इथे क्लिअरली सांगू शकत नाही की काय आहे. पण इथे जे लोक रीड करत आहेत ना, तर मी इथे बघू शकते की 50 लोकांची खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि 50 लोक जे लोक बघतील त्यांची खूप नेगेटिव्ह एनर्जी असणार आहे. नेगेटिव्ह म्हणजे काय की ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, स्वतःलाच दोष देत आहेत. आणि दुसरीकडे मी 50% आहेत ना त्यांचा मी सक्सेस बघत आहे रिलेशनशिपमध्ये. सो इथे न्यूट्रल एनर्जीज दिसत आहेत मला. आणि काही गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये पास्टमध्ये झालेल्या, सो त्या पास्टच्या एनर्जीमध्ये असल्यामुळे ना तुम्ही तुमच्या प्रेझेंटमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला डिसिजन घेता येत नाही आहे सध्या की काय केलं पाहिजे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, प्रत्येकाच्या लाईफमध्ये कधी ना कधी असे मोमेंट्स येतात, कधी ना कधी नाही पण प्रत्येक टाईमला. आता आज पण आपण जे काही आज पण आपण लाईफमध्ये जे काय फेस करतो तो एक टाईम नंतर आपला पास्ट असणार आहे. गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात आपल्याला लेसन शिकवण्यासाठी. सो त्या गोष्टींना तसंच ठेवा. आता तुमच्या लाईफमध्ये प्रेझेंटमध्ये कुठली तरी गोष्ट आलेली आहे ना, कोणता व्यक्ती आलेला आहे, सो त्याला तुम्ही एक सरप्राईज म्हणून, गॉड गिफ्ट म्हणून तुम्ही आता त्या व्यक्तीचा विचार करा. पास्टचा का विचार करतात? जर तुम्ही पास्टच्या व्यक्तीचा विचार करत असता आणि जर तो तुमचा विचार करत असता आत्ता, तर तुम्ही लोकं एकमेकांपासून लांब असता का? नाही. जर समोरच्या व्यक्तीने तुमचा विचारच केलेला नाही आहे तर तुम्ही आता प्रेझेंटमध्ये येऊन पास्टचा का विचार करताय? मला फक्त एकच इथे सांगायचं आहे की जर तुम्ही पास्टमध्ये स्टक राहाल आणि पास्टमध्ये झालेल्या ज्या गोष्टींमुळे, एक्सपिरियन्समुळे तर तुम्ही प्रेझेंटमध्ये तुमचा डिसिजन घ्यायला म्हणजे तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असतील ना तर हे तुम्ही करू नका. कारण मला इथे दिसतंय की तुमच्याकडे अशी व्यक्ती आहे जी इमोशनली
तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि तुम्हाला इमोशनल लेवलवरती खूप जास्त समजून घेऊ शकते. सो अशी व्यक्ती जर तुमच्या लाईफमध्ये आहे आणि जर तुम्ही पास्टमध्ये स्टक आहात किंवा पास्टमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहात त्या विचारांमध्ये राहाल, तर तुम्हाला पुढे या गोष्टींमध्ये जाताच येणार नाही. आणि जर तुम्ही खूप जास्त टाईम घेतला ना या गोष्टींमधून बाहेर यायला, सो मी तुम्हाला एकच सांगेन, प्रत्येक गोष्ट आपल्या टाईमप्रमाणे नाही होत इथे. काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतं. जर कोणती व्यक्ती आपल्याला आपल्या लाईफमध्ये हवी आहे ना, तर ती व्यक्ती आपल्यासाठी थांबणार नाही आहे प्रत्येक वेळेस. सो टाईम आलेला आहे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या लाईफमध्ये जर अशी व्यक्ती जर युनिवर्सने पाठवलेली आहे, सो तुम्ही त्या व्यक्तीचं कदर करा. मला माहिती आहे तुम्हाला त्या व्यक्तीची व्हॅल्यू आहे, पण तुमच्या त्या गोष्टींमुळे तुम्ही त्या व्यक्तीला जज केल्यासारखं होतं आहे, तर तुम्ही हे करू नका. आणि येणाऱ्या टाईममध्ये मला सक्सेस दिसतो, सो ते त्याच्या